या सगळ्यांना काही ना काहीतरी बोलण्याची इच्छा आहे, काही ना काही म्हणायचंय तुमच्या प्रती. ऐकूया काय म्हणायचंय सगळ्यांना. मी यांची सून, माझं नाव वर्षा. मग तुमच्यापासूनच सुरुवात व्हायला. हे माझे सासू सासरे. अण्णा अतिशय उत्साही, हेल्पिंग नेचर आणि अतिशय केअरिंग आहेत. खूप छान आहे दोघांचा स्वभाव. आणि आई अतिशय उत्तम कुक आहेत आणि सतत एनर्जेटिक आहेत. त्यांना नवीन नवीन सतत करून बघण्याची खूप इच्छा असते आणि त्यांच्यापासूनही आम्हाला त्यामुळे ते शिकायला मिळतं. मी मुलगी त्यांची. आई प्रेमळ आहे, संस्कार आमच्यावर छान केलेले आहेत. त्यामुळे मला सासरी तसंच सगळं हे होतं माझ्याकडनं. पण माझी आई आणि माझी मोठी वहिनी दोघींचेच हे माझ्यावर खूप आहेत, प्रभाव खूप आहे. त्यामुळे मला सगळं तिथे सासरी पण मी त्यांच्याप्रमाणेच वागते, त्यांच्याप्रमाणे सगळं हे करते. आणि स्वयंपाक तर उत्तम करते ती. मी फक्त बघून तेव्हाच शिकलेली आहे. तेव्हा मी स्वतः करायची नाही लग्नाच्या आधी कधी. लग्नानंतर मी सगळं करायला शिकले. मी मोठी सून त्यांची, उज्ज्वला कुलकर्णी. आमचं लव्ह मॅरेज जेव्हा माझ्या मिस्टरांनी घरी सांगितलं की असं असं लग्न करायचं आहे, तेव्हा सासऱ्यांनी एका ह्याच्यात परवानगी देऊन टाकली. आई जरा नाराज होत्या, पण 20 वर्षामध्ये इक्वेशन इतकं बदललं आहे की आता त्या मला सांगतात की तू माझी लेक आहेस आणि तो माझा जावई आहे. त्या इतक्या पॉझिटिव्ह आहेत, खूप हुशार आहेत, खूप बुद्धिमान आहेत. माझे मिस्टर ॲडिशनल कलेक्टर आहेत, पण त्या जर शिकल्या असतात तर त्या देखील कलेक्टर झाल्या असत्या, इतक्या बुद्धिमान आहेत त्या. मी एकाच वाक्यात सांगेन की आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. त्या मारामुळे सकाळ संध्याकाळ. आजी आजोबा एकदम कूल आहेत आणि सोशली ॲक्टिव्ह. म्हणजे कोणाचंही काही ऑकेजन असो, बड्डे असो, ॲनिव्हर्सरी असो, त्यांचं विश फेसबुक व्हॉट्सअपवर असणारच. आणि त्यांचं एक असं आहे की ते आमच्या पाठीशी आहेत. आमची त्यांच्याशी काही शेअर करू शकतो, अगदी आत्ता वाटलं तरी काही शेअर असं. म्हणजे ते आजी आजोबांचं ते एक बोलणं फक्त तेवढं, बाकी फ्रेंडसारखंच आहे. काय करता तुम्ही? मी आता ग्रॅज्युएशनला आहे. मग ते सांगितलंच तू? ते माझं काही नाही आता. नाही सांगितलं नाही ना अजून? नाही काय नाहीच आहे काही. काय टेन्शन आलं. बरं, या गप्पा सुरू असताना आता एक छोटंसं आव्हान या दोघांसाठी, कारण शेवटी वेळेचं बंधन आहे म्हणून. बघूया तेही आव्हान हे दोघे पूर्ण करतात का. 12 टप्पे झाले पूर्ण की पहिलं बक्षीस, आणि 15 टप्पे झाले की दुसरं बक्षीस. एक गंमत, हे आव्हान. चला, वेळ सुरू झाली. सात, 8, 9, 10, 11, 12. पहिलं बक्षीस मिळालं. 13, 14, 'अभिनंदन'. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आजोबा हे तुम्ही द्यायचं आजींना. हा, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.